दोन लोक एका वेळी एका ठिकाणी जरी जन्म झाला तरी त्यांचं आयुष्य वेगळं कसं असतं ह्याच्याबद्दल कुंडली काय सांगते. हा खूपच हायपोथेटिकल सिनारिओ आहे. असं जनरली कधी होत नाही. एका ठिकाणी एका वेळी म्हणजे ऍटलिस्ट एक हॉस्पिटलमध्ये जरी जन्म झाला तरी त्यांच्या रूम वेगळ्या असतात. आणि जर एका वेळी जन्म झालेला असेल खूप साऱ्या लोकांचा तर त्यांचं ठिकाण वेगळं असतं. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही ज्या प्लेसला तुमचा जन्म होतो त्याच्यानुसार ग्रहांचे डिग्रीज बदलतात. की पण या व्हिडिओसाठी आपण अज्युम करूयात की असं झालेलं आहे की एकाच ठिकाणी एकाच वेळी एका हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला आहे. तर ह्या दोघांचं आयुष्य वेगळं कसं काय झालं. तर कुंडली ही जी आहे ते तुमच्या मागचे पास्ट लाईफ मध्ये तुम्ही जे काही कामं केलेली आहेत त्याचं सगळं ब्लूप्रिंट असतं. त्यामुळे एखाद्याला किती इफेक्ट मिळेल हे सगळं डिपेंड करतं. याच पद्धतीनं कुंडली जे बघतो आपण ते फार ऑब्जेक्टिव्ह आहे. एखाद्याच्या कुंडलीत योग असेल की बाबा अमुक अमुक व्यक्ती आहे ती सक्सेसफुल होईल. तर सक्सेसची डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. एखाद्याला आहे की बाबा मी मर्सिडीज मध्ये बसलो तर माझ्यासाठी सक्सेस आहे. एखाद्याला वाटेल की अरे माझ्याकडे एखादी तरी गाडी असावी. तर ह्या गोष्टी खूप डिपेंड करतात. त्यानंतर पुढे असा प्रश्न विचारला गेलेला आहे मला की बाबा जुळे मुलं आहेत मग ह्यांचं कसं काय आयुष्य वेगळं असतं. कारण की जरी ते जुळे असले एका दिवशी जरी जन्म झाला असला अगदी काही तरी त्यांच्यामध्ये थोड्याफार मिनिटांचा फरक असतो. या थोड्याफार मिनिटांच्या फरकामुळेच त्या ग्रहांच्या बऱ्याचशा दशा बदलतात आणि त्यांच्या स्वभावावरती वर्तणुकीवर म्हणजे जिथे तो बदल झालाय तिथे तसा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे समरी अशी आहे की बेसिकली असं काही होत नाही. पण जरी झालं तरी पण एकदम मायन्यूट जे डिफरन्स असतात ते सुद्धा पुढे जाऊन खूप मोठा फरक बदलून घेऊन येऊ शकतात आणि याशिवाय प्रारब्ध सुद्धा असतातच. अजून काही याबद्दल प्रश्न असतील तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा. जय श्रीराम.